अरे, थांब थांब थांब, लगेच वर काय स्क्रोल करतोस? कोकणात जायचा प्लॅन करतोय तर मग हा व्हिडिओ नक्की पहा. कधी कधी ना, प्रवास हा फक्त ठिकाण बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी असतो. रात्रीचे पुणे झोपायला तयार होते आणि आम्ही म्हणजे संकेत द ओजी ड्रायव्हर, चिन्मय द नॅव्हिगेटर, विकास मीम मटेरियल आणि मी सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढणारा कोकणाकडे निघालो होतो. गाडीत सामान गच्च भरलेलं होतं. निघण्याआधी पेट्रोल भरलं आणि एका शांत रात्रीतून एक अविस्मरणीय प्रवास सुरू झाला. हायवेवर फक्त हेडलाईट्सचा प्रकाश होता. गाणी कमी आवाजात वाजत होती आणि मनात फक्त एकच विचार, कोकण. रात्री साधारण 11 वाजेपर्यंत आम्ही कराडला पोहोचलो. भूक इतकी लागली होती की थकवा जाणवतच नव्हता. आधी जेवण केलं, थोडा श्वास घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. खरा प्रवास तर इथून सुरू झाला. चांदोली अभयारण्याच्या बाजूने जाणारा तो रस्ता कोकणात उतरण्याची पहिली खूण होती. लहान लहान गावं, अंधारात चमकणारी ती घरं आणि गाडीच्या आवाजात मिसळलेली शांतता. अनुस्कारा घाटात पोचल्यावर रस्ता सुंदर तर वाटत होता, पण वळणं संपायचं नाव घेत नव्हती. प्रत्येक वळणाबरोबर कोकण अजून जवळ येत होतं. आणि मग तो क्षण आला. आम्ही कोकणात आलो होतो. कोकणात प्रवेश करताच निसर्ग आपलं अस्तित्व जाणून देत होता. रस्त्यात अनेक प्राणी दिसले आणि कोल्हे जणू कोकणात आमचे स्वागतच करत होते. शेवटी देवगड बीचवर पोहोचलो. समुद्राचा आवाज, मोकळी हवा आणि मनात पसरलेली ती शांतता. पण रूम्सच अवेलेबल नव्हत्या. मग काय, आम्ही ठरवलं आज समुद्राच्या साक्षीनेच राहायचं. गाडीतलं सामान बाहेर काढलं, योग्य जागा शोधली आणि टेंट उभा केला. कोणी बोलतच नव्हतं, फक्त समुद्र बोलत होता. टेंटमध्ये शिरताना शेवटचा एकदा समुद्राकडे पाहिले. तो अंधारातही विशाल वाटत होता. जणू म्हणतच होता, उद्या अजून खूप काही आहे. डोळे मिटले पण मन जागच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.